सॉरी आपण कॉमेडी बॉक्स मध्ये बदल करतोय. दीपक पाटील सरांचा आवाज. हॅलो. चला मुरबी संघ. चला मुरबी संघ बॉल कोणी नेलाय आपल्या खेळाडूंपैकी? बॉल आणून नाही दिला तर 2 धावांची पेनल्टी असेल पुढच्या मॅचला. अनाउन्समेंट मुरबी टीम तुमच्यासाठी. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहत आहे. चैतन्येश्वर क्रिकेट क्लब कुटारी स्पर्धेसाठी खरंच मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलंय ते भास्करजी मात्रे साहेब, ज्यांच्या माध्यमातून तब्बल 4,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय. त्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे खंड्या मुरलीधर मात्रे ज्यांच्या माध्यमातून 2,000 रुपये, मोहन शेठ मात्रे साहेब ज्यांच्या माध्यमातून 1,000 रुपये, सकारामजी मात्रे साहेबांच्या वतीने 1,000 रुपये, प्रकाश दगडू मात्रे यांच्या वतीने 1,000 रुपये, त्यानंतर खंड्या प्रकाश दत्तू मात्रे ज्यांच्या वतीनं 1,000 रुपये, नारायणजी मात्रे साहेबांच्या वतीनं 500 रुपये, मुरलीधर मात्रे साहेबांच्या वतीनं 2,000 रुपये. सगळ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य मात्र या स्पर्धेसाठी दिलंय त्यांचं मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार. मॅच न झाले सुरुवात, पाहूया बिग फाईट पाहायला मिळेल. आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवर सफलता अर्जित करत असताना सूरज पाटील हा गोलंदाज. पहिल्याच बॉलवर मोठा हादरा सहन करावा लागेल. कॅप्टन डिपार्ट ऑन 0. सोहेल शेख कर्णधाराला खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर मात्र दाखवलाय तंबूचा रस्ता. पहिल्याच बॉलवर पहिली विकेट. पहिलाच गोलंदाज ठरलाय आज या स्पर्धेमध्ये ज्यानं षटक टाकत असताना आपल्या पहिल्याच बॉलवर मात्र विकेट प्राप्त केली आणि तीही सगळ्यात मोठी विकेट. सोहेल शेखला मात्र बाहेर काढले. इनॅट नंबर 3 नमित पगडे मैदानाच्या आतमध्ये. डीके ग्रुप पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आरसीसी पेठ. राऊंड स्टंप्सना क्रॉस बॅटेड स्ट्रोक ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमा पार. नमित पगडेच्या बॅटमधून येतोय दणदणीत षटकार. सहावा फलंदाज ठरलाय. त्यानं षटकारानं आजच्या दिवसामध्ये मात्र खातं उघडलंय. आमच्या संवेद साथी गुणसंख्या लेखक, आमचा चालता फिरता कम्प्युटर गुलशन पाटील किरवली, त्यांची लवकरच एक स्पर्धा, टाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल 16 ते 22 जानेवारी. आणि आज तुम्हाला लाईव्ह लॉट्स पाहायला मिळतील त्या स्पर्धेचे फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. संध्याकाळी 8 वाजल्यानंतर तुम्ही लाईव्ह लॉट्स पाहू शकाल. सूरज पाटीलला पहिल्या बॉलवर सफलता. तदनंतर मात्र षटकार. ओ लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. फॅब्युलस स्ट्रोक. कव्हरच्या वरतून बॉल चाललाय सीमा रेषा पार. 4. सूरज पाटील राऊंड स्टंप्स नमीसाठी क्रॉस बॅटेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. प्रतीक सुरते वेगानं पोहोचलाय. काय फिल्डिंग केले. सिंगलच येते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 या कड्यावर. ऑन अ स्ट्राइक नाव बंटी जोशी. दिग्गज खेळाडू रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक.
सध्याच्या घडीला स्ट्राईकला पाहायला मिळतोय. नेहमीच मोठा सिंहाचा वाटा असतो आरसीसी पेठ संघाला जिंकवण्यामध्ये. हो, यावेळेस मात्र पहा थोडासा वळवण्याचा प्रयत्न केला होता, फाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, वेगानं चेंडू ट्रॅव्हल झाला तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता सूरज पाटील, मोठं नाव आहे सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट जगतातली. चांगला बॉल, आणखीन एक वेगवान, टाइम करता आला नाहीये, फुटवर्क सुद्धा पाहायला मिळाला नाहीये बंटी जोशीचा आणि हा चेंडू मात्र वेगानं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 1 गडी बाद 11 धावा. साईची पालखी खांद्यावर घेऊन भक्त निघालेत पायी पायी. मार्कवर सज्ज होईल दर्शन पाटील. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर, मिड विकेट, लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये मोठी गॅप. दर्शनचा हा बॉल फिरून खेळला, बॅकफुटला जाऊन पूल केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार. नमित पगडेच्या बॅट मधून येतोय पुन्हा एकदा चौकार. सगळ्याच्या सगळ्या धावा आतापर्यंत त्याच्याच बॅट मधून आल्यात. नमित पगडेची धावसंख्या 15, पेठ संघाचा स्कोर 15. संपूर्णपणे एक हाती किल्ला लढवलाय. सोहेल बाद झाल्यानंतर संपूर्णपणे धुरा. इथे पहा, ओ चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. कुमार मडवी पाठीमागे आहेत. एका क्षणाला असं वाटलं होतं चेंडू सीमा पार जाणार, परंतु पहा पुन्हा पाहायला आवडेल जरूर फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून काय जबरदस्त फिल्डिंग आहे. क्रॉस बाईट खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता, यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला होता आणि पहा एका हातानं थोडासा डाईव्ह लगावण्याचा प्रयत्न, काय स्टॉप केला चेंडू. लालचंद गावणेचे हात डोक्यावर गेले होते एका क्षणाला, त्यांना असं वाटलं होतं कदाचित चौकारच गेलाय, परंतु पाठीमागे मात्र भिंत होती उभी. चांगलं क्षेत्ररक्षण. दर्शनचा हा बॉल कव्हर्सला, फिल्डर तैनात केला, हे मात्र बंटी विसरला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र घेतला एक सुंदर झेल. संपलाय बंटी जोशीचा खेळ. सगळ्यात मोठा हादरा इथून मात्र डीके ग्रुप पुरस्कृत आरसीसी पेठ टीमला. चांगला झेल ऋतिक गावणनं बहुमूल्य विकेट दिले मिळवून. दर्शन पाटीलनं दोनही फलंदाज आपण पाहिले तर कव्हर्सला चांगले खेळतात. याच रणनीतीनं सूरजला जवळून अभ्यास आहे, कोणता खेळाडू कोणत्या क्षेत्रामध्ये खेळू शकतो. आणि पहा बंटी जोशीला फसवलंय आणि बंटी जोशीची विकेट मात्र शून्यावर काढणं फार मोठी कामगिरी केली. केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघानं कालच बोकडवीराची टुर्नामेंट मात्र गाजवली, विजेतेपद पटकावलं या टीमनं. नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली. यंदाच्या हंगामाची सुरुवात सुद्धा चांगली झाली होती त्यांची नागझरीच्या मैदानावर. ज्यावेळेस मात्र विजेतेपद पटकावलं होतं, बाईक मिळाली होती, सगळ्या काही गोष्टी, परंतु त्यानंतर मात्र थोडासा संघर्ष करावा लागला या टीमला. समोर मारला यावेळेस मात्र आल्या पहिलाच बॉल फेकून दिलाय साइड स्क्रीनच्या वरतून. निखिलच्या बॅट मधून येतोय हा घणाघाती प्रहार, षटकार.
प्रचंड ताकद आहे याच्या मनगटामध्ये. 2 वेळा 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा या खेळाडूच्या नावावर आहे. तळोजा नाईट स्पर्धेमध्ये नागझरीच्या मैदानावर हा विक्रम मात्र त्याने केला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय पंचांचा. एक अतिरिक्त धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 23 वर. 23 जाबा. स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप या टीमकडे. लोवा फुल टॉस बॉल गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डायरेक्ट करण्याचा प्रयत्न, परंतु बाल बचावलाय नमित. धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता. रन तर जरूर मिळाली, परंतु बऱ्याच वेळेला अशा क्विक सिंगल घेत असताना धावसंख्या एखादी धाव चोरी करत असताना मात्र एखादी बहुमूल्य विकेट सुद्धा गमावली जाऊ शकते, याचं सुद्धा भान कधी कधी ठेवायला लागतं. फुल टॉस होता दर्शनचा. स्क्वेअर लेगच्या वरतून मारलाय बॉल, जाईल सीमारेषा पार. आणखीन एक बेधुंद करणारा फटका, षटकार. धावा खर्च केल्या त्या तब्बल 19. 2 ओव्हर्स नंतर संपूर्णपणे डीके ग्रुप आरसीसी पे टीम पूर्व पदावर येत असताना गाडी त्यांची पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावर. 30 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. फलंदाजी स्ट्रॉंग आहे या टीमची. संपूर्ण स्क्वॉड पाहायला सुद्धा मिळतोय. एक जमेची बाब बऱ्याच वेळेला डे स्पर्धांमध्ये संपूर्ण स्क्वॉड नसतो, परंतु मगाशी कॅप्टन सोहेल म्हणाला की संपूर्ण आज खेळाडू खेळताना दिसतील. ही एक जमेची बाब असणार आहे त्यांच्यासाठी. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं होतं यावेळेस मात्र निखिल शेळकेसाठी हा चेंडू निर्धाव निघालाय. सूरज पाटील सध्याच्या घडीचा स्टार अष्टपैलू खेळाडू आहे. मोठी मागणी मात्र व्यावसायिक जगतामधून या फलंदाजाला नेहमीच पाहायला मिळते प्रोफेशनल क्रिकेट खेळण्यासाठी. आणखीन एक बॉल यॉर्क केलं होतं. सुपर डिलिव्हरी फ्रॉम सूरज पाटील. सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर फलंदाजाला निष्प्रभ करणारा चेंडू, आणि 2 चेंडू मात्र तसेच हाताळलेत. काय बॉलिंग होते, बिलकुल वाव दिला जात नाहीये. अॅक्युरसी पहा, कमाल. इथे एज लागले आणि फर्स्ट स्लिप कडे फ्लाइंग स्लिपला जेल टिपलाय. कुमार मडवी आणि निखिल शेळकेचा खेळ समाप्त. 3रा हादरा आरसीसी पे टीमला. या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना केडीएस स्पोर्ट्स क्लब वाकीलवाडा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या 3 बॉलवर एकही धाव आलेली नाहीये आणि महत्वपूर्ण निखिल शेळकेची विकेट सुद्धा प्राप्त केले. गोलंदाज सूरज पाटील पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटनं. अविनाश वास्कर आल्या सूरज पाटीलला दाखवतोय आसमान. स्ट्रेट ड्राईव्ह षटकार.
चांगला फटका मात्र पाहायला मिळाला अविनाश वास्कर मघाशी निखिल शेळके जसा मैदानामध्ये आला होता त्याच्याही बॅटमध्ये अगदी स्ट्रेट ड्राईव्ह षटकार पाहायला मिळाला होता. इथे सुद्धा कमालीचं टायमिंग वेग प्रचंड होता सूरजच्या मागचा चेंडू आपण पाहिला तर वेगानं टाकला होता परंतु तेवढाच वेगानं मात्र तो धाडला सुद्धा गेला. चांगला बॉल यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल बळवलाय बाहेरच्या बाजूला निर्धाव चेंडूची सांगता. षटकारानंतर मात्र लगेचच पुढच्या बॉलवर कमबॅक करत असताना सूरज पाटील हा गोलंदाज 36 वर 3 अशी धावसंख्या पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल लढवा बॅट ऑन साइडला कडा प्रहार बडी विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून अविनाश वास्करच्या बॅट मधून येतोय हा दुसरा षटकार. चौथं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल बागेश सुरते. 3 ओव्हर्स नंतर तब्बल 42 जावा 42 लॉस ऑफ 3 विकेट. 2 ओव्हर्स 30 होत्या. मागच्या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर 2 षटकारांनी 12 धावा दिल्या. बाकी 4 चेंडू निर्धाव पडले होते. 2 चुकीचे चेंडू आणि त्याच्यावर मात्र हल्ला. अन्यथा सूरज पाटीलनी गोलंदाजी मात्र उत्तम केले. बागेश सुरते चांगला गोलंदाज आहे. यंदाच्या वर्षी मात्र बऱ्याच वेळेला धावा चांगल्या डिफेन्स सुद्धा केल्यात या गोलंदाजानं आणि तो सुद्धा अॅक्युरसी साठी ओळखला जातो. पुल केला यावेळेस मात्र ऑन साइडला बाडी श्लॉंगांकडे सूरज वेगानं त्या ठिकाणी आलाय. थ्रो स्ट्रायकर एंडला पाहूया परंतु तोपर्यंत मात्र रनिंग मध्ये विकेट व्हेरी स्मार्ट होती. 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. 44 44 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचले. ती डीके ग्रुप पुरस्कृत आरसीसी पेट संघाची. बागेश सुरते जोडी फोडावी लागेल त्या मॅच मध्ये. केडीए स्पोर्ट्स क्लब वाघिलोडा संघाला मात्र कमबॅक करायचा असेल तरी ते विकेट हवी आहे. आता मात्र जोडी पूर्णपणे स्थिरावले खेळपट्टीवर. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये हा फटका सूरज वेगानं धावलाय. आता सुद्धा तेज घडते की काय परंतु थांबवले. आता एकच जावे ते सिंगल रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचते तो 45 या आकड्यावर. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं बी पोल मधून 2 सामने जिंकले ते निर्जा 11 गावदेवी नावा संघानं. एक सिच्युएशन अशी होती नाभा संघाला जावळे विरुद्ध नाभा ही लढत. जावळे टीमला 2 बॉल मध्ये एका धाब्याची गरज होती आणि ती धाव मात्र काढू शकले नाही जावळे संघ. त्यानंतर जावळे नावा संघाने लगेचच दुसऱ्या मॅच मध्ये बलाढ्य उसाटणे टीमला पराभूत केलं. फिरून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू जाऊन सरळ शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. बागेश सुरते चेंज ऑफ पेस स्लोवर 1. इथे मात्र बॉल हवेत आहे. आणि फलंदाज मात्र होतोय बाद.
भागेचा भन्नाट यॉर्कर थांबवलाय. पहा पाठीमागे आपण पाहिलं किरण मडवी यांना पोझिशन मध्ये नव्हतं, परंतु बाईचा इशारा मात्र येतोय पंचांचा. परंतु आउटफील्ड पाठीमागे फास्ट आहे. इथून चेंडू निसटला तर सरळ सीमारेषा गाठेल. त्यामुळं पाठीमागे लालचंद गावण, किरण मडवी, कुमार मडवी अगदी सगळे सिनियर खेळाडू आहेत. बऱ्याच वेळेला लालचंद गावण यांचे तीनही सुपुत्र या खर तर टीम मधून खेळताना दिसतात. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट, व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका. यावेळेस मात्र पाहायला मिळतोय बॉल जाईल तो सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून उत्तुंग असा षटकार. समाप्तीनंतर धावफलकावर डी के ग्रुप आरसीसी पेठ संघाचं अर्धशतक धावफलकावर 52 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. 13च्या सरासरीने मात्र धावा ठोकल्या गेल्यात. अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूया शेवटच्या षटकामध्ये मात्र किती धावा येतात. लालचंद गावण यांचे सुपुत्र विनय गावण यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतील. आतापर्यंत पेठ संघाच्या इनिंग मध्ये 6 षटकार आलेत. 36 धावा तर तिथूनच आल्यात. गोलंदाज तयार विनय गावण. शाकिबसाठी हा बॉल. यावेळेस मात्र यस दिशा पाहिली जाते. पंच आमच्याकडे वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा दर्शवत असताना एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये येणारी सिंगल. धावसंख्या 53. शाकिब शेख ऑन स्ट्राइक. चेंडू सोडून दिला होता. पंचांकडे पाहतात शाकिब आशाळभूत नजरेनं. कोणती प्रतिक्रिया नाही. या चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. लालचंद गावण यांना आपण पाहू शकता स्क्रीनवर. कदाचित रिफ्लेक्शन्स येत असावेत त्यांच्या चेहऱ्यावर. पहा शॉट ऑफ लेंथ होता. कुटप्प्याचा बॉल पूल केला. जास्त उंच गेलाय आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. दर्शन अगदी लालचंद यांच्या समोर. कारण लालचंद यांची अगोदर ऍक्शन पाहिली तर त्यांच्या डोळ्यावर रिफ्लेक्शन येत होते. ते अगोदर दाखवत होते. त्यामुळे कदाचित दर्शन यांनी पुढे जाऊन मात्र त्यांच्या झेल टिपलाय आणि शाकिब शेख यांना दाखवलाय परतीचा रस्ता. दर्शन हसतोय. पहा कशा पद्धतीने त्यांची टक्कर झाली स्क्रीनवर. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मात्र करतात. अपघात झाला असता या ठिकाणी. विकेटचं झालं पतन. 53 वर 5. निम्मा संघ गारत. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. ऑनड्राईव्हचा फटका. लॉंग ऑन कडे जात असताना सूरज वेगाने त्या ठिकाणी आलाय. थोडस फमलिंग पाहायला मिळालं होतं परंतु नाही हिंमत झाली. इथून मात्र धाव घेण्याची एकेरी धावेच्या मदतीनं टीमची टोटल 54. नमित पगडे अजूनही मैदानामध्ये आहे. 9 बॉल मध्ये तब्बल 31 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. त्याच्यामध्ये 3 उत्तुंग षटकार आपण पाहिले. 2 चौकारांचा खेळ पाहिला आणि महत्वपूर्ण इनिंग आतापर्यंत डी के ग्रुप आरसीसी पेठ टीम साठी त्यानं केले. अजूनही 3 बॉल मध्ये एखादा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ती धावसंख्या मात्र 60च्या पुढे जाऊ शकेल. बॉलिंग अटॅक स्मार्ट आहे.
तो आरसीसी पेठ टीमकडे. याच गोलंदाजीच्या जोरावर अनेक वेळेला अनेक स्पर्धा जिंकल्यात त्या पेठ टीमनं. ऑफस्टोनच्या बराचसा बाहेर टाकला होता विनय गावंड यांनी. हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. सत्यवान काकडे सर आहेत, रवी पाटील सर, रोहिंजण हे दोन दिग्गज पंच या स्पर्धेच्या निमित्तानं नियुक्त करण्यात आलेत. तीन चेंडूंचा खेळ बाकी असेल. या इनिंग मधला पूर्वार्ध त्यानंतर संपणार आहे, परंतु धाबा किती होणार याकडे सुद्धा लक्ष आहे केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाच्या समर्थकांचं. नमित पगडे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावा तर वाढणार. चांगला बॉल होता. इथे मात्र अपील पाहायला मिळते. अपील पहा, जोरदार अपील मात्र झाले, परंतु पंचांनी मात्र अपील नाकारले. विनय सांगतोय काहीतरी मला आवाज ऐकायला आला होता, परंतु तो आवाज पंचांना ऐकायला आला तरच मात्र तुम्हाला विकेट मिळवू शकते. इथे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 55 वर 5. चांगलं कमबॅक मात्र गोलंदाज विनय गावंडचं आतापर्यंत. काय बॉलिंग केले, सुपर बॉलिंग. 2 वाईट बॉल जरूर केले, ते पकडून सुद्धा आपण पाहिलं तर चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतोय. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये मात्र विनय गावंड कमाल केले. पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा दिल्या त्या गोलंदाजानं आणि पुन्हा एकदा थांबवलंय ते डीके ग्रुप आरसीसी पेठ टीमला. नमित पगडे स्ट्राईक एंडला आहे, ज्याच्या बॅट मधून सर्वाधिक धावा निघाल्यात, परंतु तो सुद्धा थोडासा मी तर म्हणेन दमलाय की काय. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. चांगला बॉल पुन्हा एकदा, परंतु नाही, पंच वळालेत. पंचांनी सांगितले यावेळेस मात्र थोडंसं ऑप्शनच्या बाहेरून गेलाय. अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय अब तक 56. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू असेल. विनय गावंड एक चांगला चेंडू टाकायचा आहे. दुसऱ्या बाजूला नमित पगडेला एक चांगला फटका मारायचा आहे आणि शेवटच्या बॉलवर मात्र नक्कीच मोठा प्रहार पाहायला मिळणार. हा चेंडू सुद्धा सोडून दिला होता, परंतु पहा नमित पगडेचे हात डोक्यावर गेलेत आणि ते मात्र इनिंग ब्रेक होते. अब तक 56 असा स्कोर असेल. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, पूर्वार्ध समाप्त झालाय. 5 बाद 56 अशी धावसंख्या. 57चं टार्गेट आहे. मागचा सामना तुम्ही पाहिला असेल, मुरबी संघानं मात्र धावा डिफेंड केल्या होत्या. वडवली ब सारख्या दिग्गज संघाला मात्र ऑल आउट केलं होतं या टीमनं आणि त्याचमुळे या मैदानावर धावा डिपेंड होऊ शकतात. सकाळी 2 बॉलमध्ये 1 धाव झाली नाही का संघाला पराभूत व्हावं लागलं, परंतु नमित पगडेची बॅटिंग मात्र नक्की स्मार्ट होती. 12 बॉलमध्ये 31 धावांची झुंजार इनिंग मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 3 षटकार 2 चौकार. अशा पद्धतीनं मात्र त्यानं धावा कुठल्या 57 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. कशा पद्धतीने इथून मात्र 57 धावांचा पाठलाग केला जाणार. केडीएस स्पोर्ट्स क्लब वाघिलवाडा हा संघ मात्र धावसंख्या पूर्ण करणार का, ही शिस्त पहा आपण. एका लाईन मध्ये सगळे खेळाडू बाहेर येत असताना किरण मडवी, कुमार मडवी, लालचंद गावंड, जीवन गावंड नाही आहेत, परंतु सिनियर तेवढे ज्युनियर खेळाडू यांचा ताळमेळ असणारा, यांचा मेळ असणारा हा संघ नेहमीच पाहायला मिळतोय. आजही सिनियर्स खेळतात आणि चांगलं खेळतात. फिल्डिंग पाहिली असेल मगाशी. कुमार मडवी असतील, किरण मडवी असतील, लालचंद असतील, विकेट किपरच्या माध्यमातून जीवन गावंड बऱ्याच वेळेला गोलंदाजी करत असतात. त्यामुळे सिनियर खेळाडू बऱ्याचशा संघांवर कधी कधी वाटतात का बोज आहेत, परंतु या संघाच्या बाबतीमध्ये असं काही नाहीये. सगळे सिनियर आणि ज्युनियर्स एकत्रित येऊन मात्र क्रिकेट पुढे नेतात. तर सन्माननीय जयेंद्रजी श्रीपद मात्रे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1100 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय, त्यांचा मी मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक 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 आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि जाऊया उत्तरार्धाकडे. 57 धावसंख्येचं टार्गेट, परंतु कशा पद्धतीनं मात्र चेस केलं जाणार की आरसीसी पेठ संघ नाईट चॅम्पियन संघ नेहमीच पाहायला मिळतो. ही बिरुदावली नेहमीच घेऊन मिरवत असतात आणि आज मात्र डेच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजाच्या जोरावर आरसीसी पेठ संघ मात्र या धावा डिफेंड करणार का, हे ऐकण्यासाठी दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक मच्छिंद्रजी पाटील सरांचा. थँक्यू. हॅलो. तर आयोजक कमिटीच्या वतीने सूचना आहे, उद्या
जे सामने होणार आहेत तर त्या दोन्ही संघांना जे सुरुवातीचे दोन संघ आहेत त्यांना विनंती आहे की आपण 9 वाजता इथे रिपोर्टिंग करायचे. 9 वाजता नेट आपल्याला पहिला सामना सुरू करायचा आहे. याची नोंद आपण घ्या. खारघर आणि इनानपुरी हा पहिला सामना होणार आहे. त्यानंतर तलोजा आणि नागाव. तिसरा सामना जोवेली विरोधात बापदेव पाली आणि चौथा सामना गव्हाण विरोधात रोंजन बी. असे 8 संघ उद्या खेळतील. त्याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. तर आजच्या दिवसामध्ये ज्यांनी अतिशय चांगलं समालोचन या स्पर्धेसाठी दिलं, आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं, एक नामवंत समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे असे दीपक पाटील सर पलसबे. तर दीपक पाटील यांचा सन्मान इथे आपण घेतोय. तर कुशिंद्र शेठ म्हात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसामध्ये ज्यांनी अप्रतिम समालोचन या स्पर्धेसाठी दिला ते दीपक पाटील यांचा सन्मान आपण इथे घेतोय. आमचे कुशिंद्र शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. कारण उल्हानोट प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांना आता प्रस्थान करायचं आहे. त्याच फायनल आहे. तर त्या अनुषंगाने तर आमचे चैतन्येश्वर खुटारी संघाचे माजी क्रिकेटर कुशिंद्र शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. यस, धन्यवाद दीपक. तर जयेंद्र श्रीपद म्हात्रे यांच्याकडून 1100 रुपयाची देणगी आणि कुशिंद्र जानू म्हात्रे यांच्याकडून 1555 रुपयाची देणगी आम्हाला पुरस्कृत केले. त्याबद्दल त्यांचं आभार आम्ही व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. बोलूया मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू दीपक सर, थँक्यू संदीप सर. 5:09 दुसऱ्या एन्काउंटरला आपण सुरुवात करतोय. ऑन साइडला वेलकम टू बंटीचं स्वागत करण्याचा प्रयत्न केला, पुढे सरकलाय मध्ये नाही. लँडिंग सेफ आहे. एकचदा बॅकअप देईल चेंडूला. एक्झॅक्टली स्क्रीन समोर बंटी तिथे बॅकअप देत असताना यस सोहेल आला तिथे मैदानावरती. कॅप्टन टीम 1 धाव धापलकावरती. मजा येईल मित्रांनो. हा सामना फाईट होईल. मी मगाशी देखील म्हटलं होतं की सामन्यामध्ये मजा येईल. तो सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली होती. मागचा सामना आपण पाहिला वडील वर्सेस मोरबी. चांगली फाईट झाली. हा बघा ऍक्शन रिप्ले झुमिंग मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतं. ग्राउंडिंग केलं, स्वतःला झोकून दिलं, अक्षरशः झेप घेतली मैदानावरती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सच अ गुड क्लॅरिटी अँड व्हेरी गुड कॅमेरा बॅक फ्रॉम फॉर्च्युन इव्हेंट. बंटी जोशी ज्याच्या नावाने संघाची ओळख असं ते इन्फॉर्मचा असणारा खेळाडू ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय झुमिंग करून. बघा सोहेलचा थ्रो होता. 17 मध्ये जर्सी परिधान केलेला गणेश जोशी यांनी स्पॉन्सर केलेल्या टी शर्ट. त्यांचं नाव देखील आपण घेऊया. अभय आदराने घेतोय आम्ही गणेश जोशी यांचं नाव. त्यांनी संघाला भरपूर वर्ष सपोर्ट केलाय. संघाचे पाठीरेखे दिले. स्वागत आहे गणेश जोशी तुमचं देखील. ओ नाहीये फलंदाज. बघायचंय बाहेर ग्राउंडिंग आहे की नाहीये. साईड अँगलला आम्ही पाहतोय. मात्र 45 नंबरचा जर्सी पाना करायला फलंदाज सेफ आहे. यस वाचलाय. फलंदाज सेफ आहे. एकच धाव धापलकावरती. रिस्की सिंगल पूर्ण करत असताना दुसरी सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं, नाही जमलं. यावेळी मात्र फक्त सिंगल मैदानावरती. दर्शक धापलकाला आकार सिंगलच्या माध्यमातून येतोय. 1 धावसंख्या. 56 धावाकडून 57 धावांचं लक्ष आहे वाघिली वरा संघासमोर. उल्हानोटला संघ फॅन्टास्टिक डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस. हे वैशिष्ट्य राहिलंय बंटीचं. कारण मागच्या काही वर्षामध्ये बंटीने खूप एंटरटेनमेंट केलंय. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, त्यासाठी तो गणला जातोय. आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करून, उल्लेखनीय काम करून लोकांच्या नजरेमध्ये मात्र खेळून चांगलाच बसलाय त्यांच्यावरती. त्याचे भरपूर फॅन फॉलोअर्स वाढला मागच्या काही वर्षामध्ये. तोच बंटी जोशी चांगली कामगिरी करतोय. सुपर कमबॅक. 1 धाव धापलकावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय.
ऑन साइडला शफल करण्याचा प्रयत्न, उंची जास्त होती, चेंडूमध्ये गती देखील चांगली होती, फुटबॉलचा कोणत्याही वापर नाही, फलंदाचा ड्रिल करतो एक्झॅक्टली चेंडू त्यालाच करत विकेट, पंचांच्या डोक्यावर एक्झिक्यूट करायचा होता, नाही जमलं त्याला आणि यामध्ये डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. चैतन्येश्वर क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धा आपण पाहतोय, चैतन्येश्वर चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्यांदाच या मैदानावरती सप्ताह म्हणजे 7 दिवसाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 48 संघ 6 पूलच्या माध्यमातून ABCDEF असे 6 पूलच्या मध्ये 48 संघांची ही स्पर्धा आपण पाहतोय या मैदानावरती. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. ब्रिलियन्स फेल फ्रॉम बंटी जोशी. कट केलाय, मागलाय, थांबलाय, वेट अँड वॉच क्रिकेट, चेंडू रिलीज होऊन दिलं आणि चेंडूचा पाठलाग केलाय. गुड फिल्डिंग. रोहित मात्र बॅकअप देत असताना रिले फिल्डिंग तेजस मात्र थ्रो करतोय. गुड फिल्डिंग. हा दर्जा आहे. मागच्या काही वर्षामध्ये जो स्टँडर्ड जपलाय ना RCC पेठ संघांना, हेच कारण आहे. या संघाची दहशत भरपूर आहे म्हणून त्या संघ राहतो की कातील. हॅव अ लुक ॲट द ऍक्शन रिप्ले. ओ व्हॉट अ फिल्डिंग, एक्सलंट चेसिंग अँड सुपर फिल्डिंग आणि तेवढंच ब्युटिफुल थ्रो देखील तुम्हाला पाहायला मिळाला. 2 धावा अडवलेत मैदानावरती. धावसंख्येपुढे मूव्ह होईल 3 या धावसंख्येवरती. सायकल फलंदाज सूरज पाटील अत्यंत इन्फॉर्मचा टचचा खेळू सायकल मैदानावरती. लवली डिलिव्हरी, भन्नाट वेग, लेन चांगली मात्र लाईन चुकते. क्रिकेटमध्ये ना वेगाला महत्व नाहीये, तुमची अॅक्युरेसी परफेक्शनला फार महत्व दिलं जातं. जर वेगाला महत्व असतं तर पाकिस्तानचा शोएब अख्तर जगातला सर्वात पहिल्या नंबरचा गोलंदाज ठरला असता, मात्र असं कधीच झालं नाहीये. ब्रेटली ठरला जगातला सर्वात चांगला गोलंदाजी, त्याच्याकडे वेग विथ अॅक्युरेसी आणि परफेक्शन होतं. वेगाला महत्व नाही क्रिकेटमध्ये, तुमची अॅक्युरेसी परफेक्शनला अचूक टापायला फार महत्व आहे. राऊंड विकेट, उडती विकेट, माफ करा, टॉप एज शेतपुढे सरकलाय. सोहेल चेंडू खाली, फलंदाज बाद, संघाने घेतोय. चुकी होणार नाहीये सोहेल कडनं आणि धक्का दिला पहिलाच. मात्र बंटी जोशीने मिळाला पहिलं यश, पहिला धक्का 4 दशकावरती. खूप खूप धन्यवाद दीपक पाटील सर, आपला आवाज आम्हाला दिलात, 1 दिवसाची कावीना साथ आम्हाला दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. हॅव लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. हे दीपक पाटील सर आमचे पलसप्याचे, आमच्या रजा घेत असताना अत्यंत गोड आवाज, मराठी भाषेवरती भरपूर प्रभुत्व, आमच्यावर रजा घेत असताना. थँक्स अलॉट दीपक सर, थँक्स फॉर कमिंग अँड थँक्स फॉर गिव्हिंग व्हेरी एक्सपेन्सिव्ह टाइम फॉर दिस बिग इव्हेंट. थँक्स अलॉट. पण सूरज पाटील बाद झालाय. एकही चौकार एकही षटकार नाही, 4 चेंडूंचा सामना करत फक्त 2 धावा. कुठला सूरज एक चांगला फॉर्मचा खेळाडू आहे, मात्र आज बंटी जोशीनं त्याला मात्र कोणतीही हालचाल करू दिली नाहीये. अक्षरशः जखडून ठेवलं, डॉमिनेट केलं त्याला पहिल्या चेंडू बसून आणि चित्र सातत्याने पाहायला मिळालं. 4 धावा 1 बासी आपण पाहतोय. दर्शन मैदानात येत असताना दर्शन पाटील. बंटी जोशी चांगली गोलंदाजी, ज्या गोलंदाजीसाठी बंटी ओळखला जातो तो अटॅक दाखवला मैदानावरती. सुरुवातीपासून काउंटर अटॅकला सुरुवात केली, फलंदाजांना डॉमिनेट केलंय आणि कोणत्याही मोठा फटका खेळण्याची संधी त्याने मध्ये निर्माण करू दिली नाहीये. नवीन फलंदाज इन 8 नंबरवरती असताना दर्शन पाटील 4 बाद 1 सिधी आपण 56 धावा कुठून 57 धावांचा पाठलाग करतोय तो वाकीलवाडा संघ. ऑन साइडला ऑन द टॉस त्याच्या पुढे सरकलाय, फार वेगाने आला, विना चेंडू खाली, फलंदाज बाद. ओ माय गॉड, व्हॉट अ फिल्डिंग अँड व्हॉट अ स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग. जबल 11 ते 13 पावलांचा अंतर कापलं. दुसरा धक्का, बंटी जोशी इज ऑन हॅट्रिक. दुसरा धक्का 4 धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. चैतन्येश्वर क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये शिवलिंग हे महादेवाची मूर्ती तुम्ही बघू शकाल, कारण मी मगाशी देखील आवर्जून उल्लेख केला होता की या परिसरामध्ये सर्वात सुंदर मंदिर आणि भावनिक स्थळ कोणतं असेल तर मात्र शिव मंदिर, महादेवाचं मंदिर आपण पाहतोय. आणि त्या महादेवाच्याच नावानं या चैतन्येश्वर क्रिकेट संघ आपण नेहमी खेळताना पाहतोय. सकाळी मी मगाशी देखील म्हटलं होतं की आम्ही स्कूलला जाताना 5 वाजता सकाळी काकड आरतीचा आवाज येतो आम्हाला. हे बघा हे मंदिर, हेच ते मंदिर स्क्रीनवरती बघू शकाल आपण. सुंदर मंदिर, कारण ह्या मंदिराला बनवण्यासाठी तब्बल 2 वर्ष कालावधी लागला. एवढा सुंदर सुबक ही कलाकृती साधली गेली आणि भावनिक वातर खुटारी गावच्या माध्यमातून आपण पाहत असतोय. कारण खुटारी गाव सर्व जपत असतं, तो त्यांचा आधुनिक वारसा जपत असतो, तो त्यांचा पारंपरिक वारसा देखील जपत असतो. मग सांस्कृतिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल किंवा त्यांचे शैक्षणिक क्षेत्र असेल, या संपूर्ण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारं हे आमचं खुटारी गाव. आणि ह्याच गावातील स्पर्धा आपण पाहतोय आणि ह्याच गावातील फॉर्च्यून इव्हेंट आपण पाहतोय. दफळ कधी धावा आल्या त्या 4 धावा 2 बास्ती आपण पाहतोय.
गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन जिशान शेख, एकापेक्षा भन्नाट गोलंदाज आहेत. स्ट्रायकरला प्रतीक सुरते, लेफ्ट हँड ओव्हर द फुल टॉस, दिशा दिली चेंडूला, गरंगला चेंडू निघून गेलाय तो मात्र लॉंगॉनला. अविनाश चेंडू खाली येतील. अविनाशनं मागचा जेल खूप सुंदर टिपला. ऑरेंज शूज त्यानं परिधान केलेत पुमाचे, त्यामुळे त्याला ग्रिप लवकर मिळते. तुम्ही कोणते शूज घालताना संदीप सर, हा देखील फार महत्वाचा भाग आहे क्रिकेटमध्ये, कारण भरपूर नायकी असतील, पुमा असतील, असे काही शूज असतात त्यांची ग्रिप लवकर तुम्हाला मिळते. बघा मागचा जेल त्यानं टिपला होता, खुश झाला होता, जवळजवळ 13-14 पॉवरांचं अंतर कापलं होतं. हा फॉर्च्यूनचा कमाल आमच्या कृष्णाचा. थँक्यू कृष्णा, व्हेरी गुड जॉब. इंटरनॅशनल लेवल व्ह्यू दाखवताना फुलटा चेंडू, दिशा दिली, नो मॅच मध्ये डीप कमला चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडू पुढे सरकलाय, एकच धाव, गुड फिल्डिंग. बंटी आलाय मैदानावरती. बंटी देखील खूप प्रकाश झोतत असतो नेहमी. जेव्हा जेव्हा चेंडू त्याच्याकडे जातो तेव्हा तो प्रकाश झोतत फार लवकर येतो. त्याने केलेली मागच्या काही वर्षामध्ये कामगिरी, त्याची प्रचंड मेहनत, त्याची ग्लॅमर, त्याची आधुनिकता, त्याची लोकप्रियता, मागच्या काही वर्षामध्ये खूप चांगला फॉर्मचा इंटचचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. दाफक धाबा 7, 2 बासे आपण पाहतोय. सांगाच्या वातावरणात सूर्य आपल्याकडनं रजा घेत असताना 5:18 मिनिटं अत्यंत आल्हादक प्रसन्न वातावरणामध्ये रंगलेला शेवटचा सामना कदाचित या स्पर्धेचा असावा. तर एक सामना होईल की याची शाश्वती फार कमी आहे. तर प्रत्येक सामना 5 षटकांचा, कुठेही मात्र ओव्हर्स मध्ये कमतरता काटछाट केली जाणार नाहीये. राजेंद्र म्हात्रे यांची वाहिनी फॉर्च्यून इव्हेंट, भरपूर वर्ष मागच्या काही वर्षामध्ये चांगलं एंटरटेनमेंट केलं लाईनीनं, आणि कृष्णा मात्र त्याची रीड की हड्डी आहे. हा बघू शकाल राजेंद्र म्हात्रे यांना स्क्रीनवरती दाखवले जाते. फाउंडर आहेत ते या फॉर्च्यून इव्हेंटचे, त्यांना दाखवले जाते स्क्रीनवरती. क्या बात आहे, क्या बात आहे. हे बघा राजेंद्र यांना बघू शकाल स्क्रीनवरती. यस, दीपक पाटील देखील आहेत. थँक्यू. ओ गुड डिलिव्हरी. चेंडू टपामध्ये थोडासा खाली राहिलाय. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न नाही जमला. डॉट डिलिव्हरी. संदीप सर, धरणाच्या ट्रॉफीमध्ये देखील कृष्णाने खूप एंटरटेनमेंट केलं. डोंगर दाखवला, कधी नदी नाले, तर आपल्याला कधी ते हायवे देखील दाखवला. जिथे डॉनची शूटिंग झाली होती रोंजनच्या डोंगरावरती, तो स्थळ पण त्यानं दाखवला की त्याची कला आहे. मागच्या काही वर्षामध्ये आम्हाला एंटरटेनमेंट केले त्यानं. व्हेरी गुड जॉब कृष्णा, प्राऊड ऑफ यू. लवली शॉट मात्र मिस टायमिंग, उंची जास्त. सोहेल चेंडू खाली, दुसऱ्यांदा झेल टिपणार. येस ऍब्सोल्युटली. सोहेलकडे आतापर्यंत 3 चेंडू गेलेत, 2 त्यांना झेल टिपले. स्टँडर्ड मेंटेन केलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का. प्रतीची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. 2 धाबा कुठे त्यानं 4 चेंडूचा सामना केला. इकॉनॉमी मात्र फारशी जास्त राहिली नाही. एका मागणी धक्के दिले मैदानावरती. त्यामुळे वाघिवलीवाडा संघ किती झटपट घेणार, KDH वाघिलवाडा संघ किती मैदानावरती झेप घेणार हे सांगणं फार. सोहेलला बघू शकाल स्क्रीनवरती. सुंदर झेल टिपला विथ स्माइल. क्या बात आहे सोहेल. कॅप मात्र उलटी घातली त्यानं, कारण जेव्हा सरळ कॅप घालतात तर तुम्हाला कधी कधी त्रास होऊ शकतो. 6 धावा 3 बास्ती आपण पाहतो. 1.4 षटकांची सांगता होते. चांगली स्पर्धा, चांगले प्रेक्षक, उच्च दर्जाचं क्रिकेट आणि क्लास क्रिकेट दर्जा चांगला मेंटेन केलाय. पहिल्या दिवसामध्ये खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय खुटारी गावामध्ये. 1.4 षटकांची सांगता, 6 धावा 3 बास्ती पाहतोय. अत्यंत दयनीय स्थिती आपण पाहतोय. जिशान शेख मैदानावरती गोलंदाजीचा ट्रिमेंडस अटॅक करत असताना मैदानावरती. ओढते विकेट खोदून काढला चेंडूला. यामध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हर इसानला. बंटी चेंडू खाली. पुन्हा एकदा चूक होणार नाहीये. अजून एक धक्का मैदानावरती. धक्का मागणं धक्का आणि 4था धक्का 6 धावसंख्येवरती. थोडीशी दयनीय स्थिती आपण पाहतोय. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले फ्रॉम साइड अँगल. हाय बॅक क्लिप, ट्रिमेंडस पॉवर. मात्र थोडासा अँगल चुकतोय. एलिव्हेशन तिथे मिळालं नाहीये आणि एक्स्ट्रा कव्हरला बंटी जोशी माफ करा, खूप चांगला झेल टिपत असताना फलंदाज बाद. RCC पेठ संघाने परिधान केले ते आमचे गणेश जोशी यांना दिल्यात. त्यांचे देखील आभार व्यक्त करूया आपण. ते संघाचे बिग सपोर्टर आहेत. जर सामना बघत असेल तर स्वागत आहे. गणेश जोशी हे आमचे ग्रेट डिलिव्हरी. बॅटचा फेस लवकर क्लोज केलाय. ओपन देखील लवकर केलाय. तेवढ्याच वेगाने क्लोज देखील. फुटवरचा वापर नाही. दिस इज अ गुड फिनिश अँड ब्रिलियंट स्पेल. या षटकामध्ये फक्त 2च धावा दिल्यात आणि गडी बाद केलेल्या षटकामध्ये गुलशन आम्हाला सांगतील
2 गडी बाद केले, 4 धक्के 7 धावा आपण पाहतोय. थोडीशी दयनीय स्थिती आहे या धक्क्यातनं. कधी हा संघ सावरेल, कधी धावा येतील. 51 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. आणि रातोगी कातील ज्यांची गोलंदाजी फार चांगली आहे आणि त्याच आधारावरती मागच्या काही वर्षामध्ये या संघानं अक्षरशः क्रीडा क्षेत्रामध्ये आणि क्रिकेटच्या पटलावरती आपली दहशत निर्माण केली. तोच आरसीसी पेठ संघ डीजे. थँक्यू. आज पेठ संघाचा सामना आपण पालेश्वरी चषकामध्ये बघू शकाल. आज नाईट टुर्नामेंटला पुन्हा ते रवाना होतील. संपूर्ण संघ पाहायला मिळेल. रातोगे कातील तुम्हाला पाहायला मिळतील. मध्ये इन ऍक्शन मध्ये भागेलवाडी संघ किती चांगली कामगिरी करणार याच्याकडे लक्ष लागलं क्रीडा विश्वाचं. धावफलक धावाला त्या 6-4 बाद स्थिती आपण पाहतोय. 2 षटकाची सांगता षटक चांगलं राहिलं. या षटकामध्ये 2 धावा ऑन हॅट्रिक आहे फलंदाज बंटी जोशी. कारण पहिल्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडू त्याने गडी बाद केले होते. बघायचे चांगली संधी मिळाली त्याला. स्पेल त्याचा अजूनही बाकी होता. बघायचं हॅट्रिक प्राप्त करणार का. हॅट्रिक बॉल, lovely delivery, Pavalas and superb with extra pace with a beautiful line and right direction. Such a great bowling. बंटी जोशीला मी खरोखरच कौतुक करेन त्याचं. कारण अशी एकही स्पर्धा नाही की ज्या स्पर्धेमध्ये त्याची उल्लेखनीय कामगिरी झाली नाहीये. प्रत्येक स्पर्धेमध्ये 100% एफर्ट देतोय आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये संघनायकाला 100% कमिटमेंट देखील देतोय. आणि ती गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. भन्नाट वेग, तेवढीच चांगली फलंदाजी, अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू मैदानावरती. ब्लॉकाचा चेंडू ड्राईव्ह करत असताना सॉफ्टहँडनं बॅकलेपला खाली ठेवलं. ऑफडाच्या मध्ये सोहेल चेंडू कडे आलाय. सोहेलकडे चौथ्यांदा चेंडू गेलाय. 2 त्यांना झेल टिपलेत आणि चौथ्यांदा चेंडूला फील करत असताना एकच धाव फलकावरती. सिंगल डबल. हॅव अ लुक ॲट द ऍक्शन रिप्ले. बंटी जोशी ऍक्शन बघा. ओपन चेस गोलंदाजी करतोय तो. चेस बघा वरती असते ते जेव्हा तो गोलंदाजी करतोय. शोल्डरचा वापर बघा. लेफ्ट हँड बघा किती लवकर खाली आणतोय आणि उजव्या हाताचा जो वापर आहे ना फार चांगला मैदानात करत असताना. बॉलिंग फंटास्टिक डिलिव्हरी with extra pace. There is no chance for the runs and that's a beautiful delivery. धाबा होतील का वाघेलवाडी संघाला प्रश्न पडलाय. तर या संघाने मला आठवलं मानकोलीचा सामना भिवंडी नाईट टुर्नामेंट मध्ये जयेश सारखा भावेश पवार सारखा फलंदाज समोर असताना एका षटकामध्ये 7 धावा डिपेंड केल्यात आणि संपूर्ण क्रीडा विश्वाला भुरेल घातली या आरसीसी पेठ संघानं. तोचा संघ टॉपेश पुढे सरकलाय. विकेट किपर निखिल चेंडू खाली. फलंदाज बाद. अजूनही धक्का. 5वा धक्का. 7 धावा 5 धक्का. 5 धक्के दिल्यामध्ये दैन्य अवस्था वाघिलवाडा केडेजवाडी वाघिलवाडा या संघाची. थोडीशी कठीण परिस्थिती निर्माण झाली मैदानावरती. मात्रे एकनाथ मात्रे साहेबांना पाहतोय. आमचे कुशेंद्र मात्रे असतील, सर्व मधुकर मात्रे असतील, प्रकाश पाटील असतील, सर्व आमचा परिवार आहे. कोठारी गावाचं नातं आमचं फार जवळचं. आमच्या जवळचंच गाव आहे ते. आमच्या गुरुग्रामपंचायतमध्ये देखील हे गाव होतं आणि आता मात्र आम्ही महानगरपालिकेमध्ये आले आहेत. रवींद्र म्हात्रे असतील जे सध्या विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांना मला बाईक देखील इथे पुरस्कृत केली. हा असं गाव आहे, चांगल्या लोकांचं गाव आहे, चांगले लोक इथे राहतात आणि मी म्हणेन सडल हाताने नेहमी मदत करणारे समाजसेवक या गावामध्ये भरपूर राहतात. त्यामुळे ही स्पर्धा सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानावरती. परंपरा असणारी स्पर्धा आहे. चालू चेंडूला खेळून काढलाय उन्नीत रोहित चेंडू खाली आलाय. एकच धाव फलकावरती. संदीप सर, परंपरा असणारे गाव आहे. भरपूर वर्ष या गावाला आपण पाहतोय. मग धार्मिक क्षेत्र असेल, संप्रदाय असेल, लोकसेवेचं काम असेल, प्रत्येक कामामध्ये हा गाव पुढे नेहमी अग्रेसर असतो. मग पालखी मिरवणूक असेल त्यामध्ये देखील गावाचा सिंहाचा वाटा असतो. असे सर्वात लोकप्रिय व्यक्ती या गावामध्ये राहतात आणि तेच आमचं कोठारी गाव आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फलंदाजाला अक्षरशः थांबून ठेवलंय. बंटीची गोलंदाजी चांगली, अॅक्युरेसी पाहायला चांगली मिळते माध्यमातून. आणि बघा 18 चेंडूचा खेळ संपलाय संदीप सर. एकही वाईट चेंडू नाहीये मैदानावरती. एक याला होता त्याचा अपवाद वगैरे तर डिसिप्लिन म्हणजे तुम्हाला पाहायला मिळाली. तो चेंडू टप्प्यात जास्त बाहेर स्किट झाला होता आणि 2 षटकं बंटीने टाकलं. 6 धावा देत त्यानं 3 गडी बाद केले. व्हॉट अ फंटास्टिक स्पेल, ब्युटिफुल अँड वंडरफुल एक्सलंट स्पेल फ्रॉम बंटी ठाकूर. बंटी ठाकूरच नाव येतं माझ्या तोंडावरती. बंटी जोशी, तर बंटी पाटील, बंटी ठाकूर अशी भरपूर काही नावं आहेत मैदानावरती. आपण नेहमी सातत्याने घेत असतो आणि षटकाची होती सांगता 3, 8 धावा 5 बाद स्थिती आपण पाहतोय. सामना एकतर्फी होणार का, प्रेक्षकांना पडलेला प्रश्न आहे. कारण मागचा सामना चांगला राहिला.
त्याच्या अगोदरचा सामना एकतर्फी होता, मात्र पहिला सामना चांगला राहिला आणि बघायचंय आता आयोजक आम्हाला काय सांगतील, सामना होणार की नाहीये. आयोजकांची आपण वाट बघूया, कारण षटकांमध्ये कुठे काटकसर केली जाणार नाही याची नोंद घ्या आपण. 8 धावा 5 बास इथे आपण पाहतोय. अजूनही 2 षटकं बाकी आहेत, म्हणजे अजूनही 15 मिनिटं जातील मैदानावरती, 5:45 होतील, त्यामुळे व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम आम्हाला येऊ शकतो. या संदीप सर, तर हा आजच्या दिवसातील एकच सामना आहे शेवटचा. यानंतर मॅच होणार नाहीये कारण वेळे अभाव. तर संकेत पाटील आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. मुरबी टीम कॅप्टन. येस, फलंदाज बाद देखील झाला संदीप सर. 6वा धक्का देण्यात होती. हॅव लुक ॲट द रिप्ले. 12 चेंडू 49 धावांची गरज असताना अजून एक धक्का देण्यात होती. ओपनच्याच गोलंदाजी, लॉफ्टेड ड्राइव्ह केलाय, शतक शक्का तिथे होता. रोहितनं झेल टिपलाय, सुंदर झेल. सोहेलनं झेल टिपलाय, रोहितला मिळालेली पहिली सफलता. भाई खूप खूप अभिनंदन. सकाळपासून भाई होते ते, आता मात्र भाईंना माहिती आहे शेवटचा सामना आहे. तर भाईंना जेवढी क्रिकेटची आवड आहे ना, तेवढी शेकड्यांच्या शर्यतीची देखील आवड आहे. भाईला बघू शका स्क्रीनवरती, आमचे राजकुमार भाई, लोकसेवक, आमचे समाजसेवक, भरपूर लोकप्रियता आहे भाईंची. आणि भाई मात्र इथं आपला निरोप घेत असताना खूप खूप धन्यवाद आरके ग्रुप राजकुमार भाई. 12 चेंडू 49 धावांची गरज आहे. आता मात्र 11 चेंडू 49 धावांची गरज आहे. फॉर्च्यूनचा कॅमेरा कुठे कुठे जातो संदीप सर, खूप दूर दूर जातो. दूरदृष्टी आहे या फॉर्च्यूनच्या कॅमेऱ्याची, एक क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. यस, 12 चेंडू 49 धावांची गरज. आता मात्र 11 चेंडू 49 धावा. पंचांचा नोबलचा इशारा होते, काहीतरी घडलंय मैदानावरती. आणि शेवटी सीमा पलीकडे 4 धावा, म्हणजे 4+1 मिस्टर रवींद्र पाटील आम्हाला सांगत असताना. यस, तिसऱ्या पंचाने रेफर केला हेड फॅक्टर साठी. रिव्ह्यू घेतलाय, रिव्ह्यू बघायचे मिळतील तुम्हाला. चांगली स्पर्धा आपण पाहतो. 48 संघाचा सबक. आज मध्ये स्पर्धा उशिरा सुरू झाली 12:24 मात्र उद्या शार्प 8:30 रिपोर्टिंग. 9:15 टॉस, 9 वाजता पहिला चेंडू. इट्स नो बॉल. 5 धावा मिळतील चेंडूवरती. समीकरण वेगानं परिवर्तन होणार आणि आता समीकरण मात्र उरणार. चेंडू राहतील ते 11 आणि गरज असणार आहे ती 44 धावांची. 44 11-44. सामना क्लोज आहे, अजूनही क्लोज एन्काउंटर आहे. अजूनही जर प्रत्येक चेंडूवरती चौकार मारला तर सामना जिंकू शकतोय. फ्रीडचा इशारा आलाय आणि पहिल्यांदाच फ्रीडचा इशारा आपण पाहतोय. एक चेंडू वाईट, एक चेंडू नो आपल्याला पाहण्याला 17 मध्ये. 11 चेंडू आणि 44 धावांची गरज. सर्व प्रेक्षकांचा मनापासून आभार. पहिल्या दिवशी उदंड प्रतिसाद दिलात आपण, त्याबद्दल मनापासून आभार तुमचं. ऑन साइडला मिस टायमिंग आहे, फ्रीट होता, फलंदाज बाद होणार नाही. अविनाश चेंडू खाली आलाय, अविनाश तिसऱ्यांदा झेल टिपलाय, मात्र आता फ्रीट होता, त्यामुळे गडी बाद होणार नाहीये. 10 चेंडू गरज आहे ती 43 धावांची. 43 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 10 बॉल्स. पण सर रवींद्र पाटील, सर सत्यवान कडे सर यांचं अभिनंदन करूया आपण. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आज या स्पर्धेमध्ये हो ड्राईव्ह करत असताना. तसेच संदीप पाटील सर यांचे देखील आभार व्यक्त करूया आपण, त्यांनी देखील आम्हाला वेळ दिला स्पर्धेमध्ये. आज दीपक पाटील सरांचे देखील आभार. आमचे गुलशान चांगली स्कोरिंग करत असताना फॉर्च्यून इव्हेंटची संपूर्ण टीम, कृष्णांत त्यांची आर्मी, त्यांचे देखील आपण. विजय, अनुष आणि प्रतीक अशी कॅमेरामॅनची आमची नावं होती. 10 चेंडू 43 धावा, एकतर्फी सामना. ब्लॉक हॉलचा चेंडू ऑफ साइडला शतक येईल, त्याच्यावरती मजा नाही आली सामन्यामध्ये. एकतर्फी सामना होतोय. एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी सामने कोणालाच आवडत नाहीये. आणि तसेच हे सामना झाला कारण सुरुवातीपासून डॉमिनेट केला एसएससी पेठ संघानं. सातत्याने काउंटर अटॅक, स्टँडर्ड फिल्डिंग आणि प्रचंड प्रेशर, ट्रिमेंडस प्रेशर निर्माण केलं आणि त्यामुळे वाघिलवाडा संघाला सुरुवातीपासून डॉमिनेट करत असताना ऑन द टॉस चेंडूला अविनाश चेंडू खाली, मात्र नमित पगडे चेंडू खाली आलाय. बॅकअपला आला होता अविनाश आणि अजून एक झेल टिपलाय. धक्का क्रमांक असणार आहे तो 7वा. येणारे चेंडू होता मात्र 8 आणि गरज आहे ती 42 धावांची. अशे 8-42 आता मात्र 7-42. वंडरफुल इनिंग. फलंदाज बाद. किती क्लॅरिटी बघा, पिक्चरची क्लॅरिटी 4K मध्ये आपण स्पर्धा बघतो की काय असं आपल्याला भास होतंय. चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी. फॉर्च्यून इव्हेंट
लास्ट डिलिव्हरी फायनल डिलिव्हरी ऑफ द 4th ओव्हर. 7 चेंडू 42 धावांची गरज. मोरबी संघ रिपोर्ट करा किती वाजता तुम्हाला यायचंय. आयोजकांकडनं तुम्ही वेळ घ्या ती कधी यायचंय तुम्हाला. ऑन साइडला शफल होऊन खेळलाय. शतक्ष पुढे आलाय. फराज चेंडू खाली आलाय आणि फलंदाज बाद. 7 चेंडू 42 धावा. एकतर्फी सामना. उद्याचे लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. उद्या पहिला सामना होणार आहे विजेता संघ आणि मोरबी संघ. लक्ष असू द्या उद्या सकाळी 8:30 ला रिपोर्ट करायचा आहे. 8:45 टॉस होईल आणि शार्प 9 ला पहिला चेंडू फेकला जाईल. डिसिप्लिन, ट्रान्सपरन्सी, कन्सिस्टन्सी, रिलायबिलिटी अँड डेडिकेशन या स्पर्धेचा प्रमुख पाया. येस आमचे गजानन आलेत. स्वागत आहे गजानन दादा. संकेत येस थँक्यू. येस वार्ताविलाप सुरू आहे. चर्चा सुरू आहे. 7 चेंडू 42 धावा. मजा आलीने सामन्यामध्ये. शेवटचा सामना एकतर्फी झाला. प्रेक्षक थोडेसे नाराज झालेत. आम्हाला थोडंसं वाटलं होतं की सामना चांगला होईल. सुरुवातीला मध्ये काउंटर अटॅक सुरुवात सुरू केला. ट्रिमेंडस प्रेशर, वंडरफुल कमबॅक केलं गोलंदाजानं आणि तेवढेच एक्सलंट फिल्डिंग दाखवली आणि चारही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी झाली. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रचंड प्रेशर. त्यामुळे चारही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी झाली आणि केडीएच वाघेलवाडा संघामध्ये संघाला बॅकफुटला आणून सोडलंय. यामध्ये पराजयाच्या छायेमध्ये हा संघ पाहायला मिळतोय. डीजे आमचं त्याचे देखील आभार व्यक्त करूया. सागर आमचे ओमसाई खूप खूप आभार सागर. 7 चेंडू 42 धावा. ऑन साइडला लॉफ्टेड ड्राइव्ह. कुठे का होईना मध्ये षटकार आलाय मैदानावरती. आम्ही षटकार मारू शकतो हे दाखवलंय सिनियर मोस्ट सिनियर क्रिकेटर लालचंद गावंड. मोठा खेळू 50+ खेळू आहे. मध्ये एक चांगला खेळू आहे. आमच्या आवडीचा खेळू आहे लालचंद. त्याची फलंदाजी आम्ही नेहमी पाहत असतो, एन्जॉय करत असतो आणि आमचा लाडका खेळू आहे तो लालचंद. कारण 50 वर्ष क्रॉस केलेत त्यानं आणि ते देखील चांगला फिटनेस, चांगली फलंदाजी आणि संघाला मार्गदर्शन आणि संघासाठी लिडरशिप आणि संघाचं नेतृत्व आणि संघाच्या मध्ये खेळू घडवणं हे त्यांचं प्रमुख कार्य आहे. आणि 53 वय वर्ष असणारे आमचे जबरदस्त अटॅकिंग फलंदाज पाहायला मिळतात. ते तुम्हाला पाहायला मिळतात ते लालचंद गावंड. यस मुंबईला अजूनही ते अपडाऊन करतात ओपन क्रिकेटसाठी. अजून एक मोठा फटका त्याच्या पुढे सरकलाय. स्लाइस केलाय चेंडूला. सोहेल चेंडू खाली. 5व्यांदा चेंडू त्याच्याकडे आलाय. 2 त्याने झेल टिपले. त्याला लॉंगनला आपण नेहमी पाहत असतो. अंधावसेकेला आकार नाहीये. येणारे चेंडू 4 आणि गरज आहे ती 36 धावांची. 35 धावांची. 4-35. लालचंद गावंड आक्रमक खेळू. वॉटर शॉट. अजूनही तोच दर्जा 30. जर एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा मित्रांनो. 53 वय वर्ष. वॉटर बॅटिंग, सुपर बॅटिंग. जे मात्र नवतरुण खेळून जमले नाहीये ते करून दाखवलंय. म्हणून नेहमी म्हटलं ते ओल्ड इज ऑलवेज गोल्ड. हेच दाखवत असताना वा बाई वा. सुपर क्वालिटी, फंटास्टिक बॅटिंग. अजून एक मोठा फटका. ट्रिमेंडस स्ट्रोक. ओ माय गॉड. व्हॉट अ बॅटिंग. इनक्रेडिबल, अनस्टॉपेबल. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी. मजा आली सामन्यामध्ये. शेवटच्या टप्प्यामध्ये लालचंद गावंडची फलंदाजी पर्मनंट ठरते आमच्यासाठी. जर लालचंद गावंड सुरुवातीला आले असते तर सामना बदलला असता. 2 चेंडू 23 धावा. लालचंद कुठल्या धावा मैदानावरती फार चांगली धावसंख्या कुठली त्याच्या वैयक्तिक धावा 21 धावा. व्हॉट अ बॅटिंग. 2 चेंडू 23 धावा. अटॅकिंग मूड मध्ये अटॅकिंग ऍटिट्यूड दाखवत असताना अजून एक फटका. चेंडू खुटारी गावामध्ये. हुआ भाई हुआ. लालचंद भाई छा गए आप तो. आज की शाम आपके नाम. डीजे एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. व्हॉट अ बॅटिंग. 1 चेंडू 17 धावा. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना आणि केडीएस वाघेलवाडा पराजयाच्या खाली मात्र काय फलंदाजी दाखवली लालचंद गावंडनं. थोडासा थांबलाय आणि थोडासा नाराज झालाय. वेल बॅटिंग, वेल बॅटिंग. लालचंद गावंड वय वर्ष 53. स्माइल विथ 12 चेंडूचा सामना केला. 27 धावा कुठल्यात आणि 4 षटकार मारलेत त्यानं. व्हॉट अ बॅटिंग. कौतुक केलं त्याचं पंचाने देखील. सोहेलने देखील कौतुक केलं. सर्व अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. वाघेलवाडा संघ गुड फाईट. मजा आली आणि आजची स्पर्धा इथे संपन्न झाली मित्रांनो. असं आम्ही जाहीर करतोय. मॅन ऑफ द मॅचची घोषणा करतोय. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू नमित
पगडे पेठ संघाचा 12 चेंडूमध्ये 31 धावा त्यानं अनस्टॉपेबल फलंदाजी केली आणि तो ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला टॉस साठी या. उद्याचा घाबरले. चला या आपण. संकेत. थँक्यू संदीप सर. या आपण बोलूया संदीप सरांकडे. थँक्यू सो मच. निलेश विशाल. निलेश विशाल. यस नमित यायचा आहे मॅन ऑफ द मॅच. नमित पगडे. तर कुशिंदर म्हात्रे यांना विनंती करेन. चला कुशिंदर आमचे म्हात्रे. यस धन्यवाद मच्छिंद्र सर. तर नमित पगडेला आपण इथे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक